तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. आणि इकडे आम्ही सगळे निघालो आहे आता. तर दुपारचे वाजलेले आहेत 1:30 वाजता निघालो आहे आता आम्ही. आता बघूयात किती वेळ लागतो आहे आम्हाला जायला. जवळपास 200-250 किलोमीटरचा प्रवास आहे. तर मम्मीची गडबड चाललेली आहे नुसती मागं. तर छान मम्मीने तर छान थालीपीठे केलेले आहेत भोपळ्याची. जास्तीच केले तेच आम्ही डब्याला पण नेणार आहे, बाहेरचं काही पण. आणि हे भाजी इकडे हरभऱ्याची भाजी वगैरे. डबा मी इथूनच नेणार आहे माझ्यासाठी. बाकीचे काही बाहेर खातील. मी माझ्यासाठी डबा घेऊन जाणार आहे आजच्या दिवसासाठी तरी, दिवसभर पुरेल असा. आणि मग बाकीचं बघू बाहेर काय खायचं काही नाही, ज्यावेळेस काही नसेल तेव्हा. तर मी माझ्या हेल्थची काळजी घेते. इथूनच डबा वगैरे चपाती भाजी भात वरण आणि हे पराठे वगैरे घेऊन जाणार आहे. चला आता निघावं लागेल. 1 वाजला आहे. आणि काय फोन कर म्हणे 1 आली. चला सगळं सामान घेऊन काय. ट्रॅफिकमध्ये बसल्या बसल्या स्नॅक्स चाललेले आहेत. मी त्यांचे असिस्टंट. थालीपीठ आहे, चपाती आहे, त्याच्यासोबत थालीपीठ वगैरे आणलेले आहेत. तेच का थालीपीठ. रोडला ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि इकडे मस्त चहा प्यायला थांबलोय सर्वजण. नाही एवढी बाई झाली पिल्ली का बघतं बा, गाडी बघतं. अशा प्रकारे आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. खूप मस्त वाटते, व्ह्यू खूप सुंदर दिसते बघा तुम्ही. सानू पण येते. चला आता जेवण करून घेतो मस्तपैकी आम्ही. तर हॉटेलमध्ये मस्त पाळणं आहे, सगळ्यात मस्त छान गोष्ट आहे. आमचं बाळ छान खेळतं आहे आता. माझ्यासाठी डबा आणलेला आहे. चांगलं लागलं आहे. हनी चिली पोटॅटो. हनी चिली पोटॅटो.
तर अशा प्रकारे छान जेवण झालेलं आहे. जेवण नाही, बाकीच्यांनी सगळ्यांनी स्टार्टरच खाल्लं कारण जेवण अवेलेबल नव्हतं. स्टार्टर वगैरे खाल्लं, थोडं चहा वगैरे पिलो आणि मी मस्तपैकी माझं डबा आणला होता. माझ्यासाठी मी काही बाहेरचं खात नाही आहे. म्हटलं आज आमचा मुक्काम असणार आहे अक्कलकोटमध्ये, तर मग म्हटलं मी थोडंसं डबा आणला होता, तो डबा खावेल. इतकं मला बाहेरचं बाहेरचं खाणं टाळते कारण कशाला उगाच त्रास वगैरे नको म्हणून. मग भात आणि भाजी चपाती थालीपीठ वगैरे आणले होते. तर छान जेवण झालं माझं. आता या बाकीच्यांचं जेवण नंतर संध्याकाळी हे करते. आता लाईट सगळ्यांनी खाल्लेलं आहे. चला चलते. माझं खूप छान सीन आले, खूप मस्त वातावरण झालेलं आहे. सानू येते आता. चलो चलते हे. पिवळ्याच्या छत्र्या बसतात का? इकडं बाला घेतलेलं आहे. छत्र चालले किती वेळ झालं. एवढी ट्रॅफिक आहे आणि एवढं सारं पार्किंगला वेळ लागला. आम्हाला फक्त 10 मिनटाच्या अंतरावर होतं आमचं जिथं आम्ही हॉटेल घेतलेलं आहे. तिथून फक्त 10 मिनटं, पण आम्हाला जवळपास 1 तास लागले होते. चला आलेले आहेत आम्ही इकडे गाडी लावून. किती सारी गर्दी आहे इकडे लोकांची. पाऊस झालेला आहे. एवढा पाऊस झाला आणि एवढी गर्दी आहे डेंजर. एवढी गर्दी आहे डेंजर. पाहू शकतो तिथे. आणि अशा प्रकारे बाळाला डायरेक्ट दर्शन मिळालं. आम्हाला व्हिडिओ पूर्ण घेता आला नाही, पण खूप सुंदर दर्शन झालं बाळाचं. डायरेक्ट बाळाला स्वामींच्या इथे घेऊन गेले ते. तर मनाला खूप छान वाटलं आणि आमचंही दर्शन खूप छान. आम्हाला वाटलं नव्हतं की आमचं इतकं पटकन दर्शन होईल. इतकी गर्दी असतानासुद्धा आमचं पटकन 5च मिनिटात दर्शन झालं आणि स्वामींचीच कृपा म्हणायची. आज आमच्या जीवनातील हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आम्ही श्री स्वामी समर्थांच्या पावनस्थळी अक्कलकोट येथे येऊन आमच्या लाडक्या लेकीचे नामकरण करण्याचा मान मिळवला आहे. आमच्या छोट्या परीच्या आयुष्यात स्वामी समर्थांचे सदैव आशीर्वाद राहू. तिचे आयुष्य आनंद, आरोग्य आणि यशाने भरभराटो हीच आमची प्रार्थना. स्वामींच्या आशीर्वादाने आणि कुटुंबियांच्या प्रेमाने आम्ही आमच्या चिमुकलीचे नाव ठेवत आहोत, समर्था. समर्था या नावात भक्ती, शक्ती आणि दिव्य आशीर्वाद यांचा संगम आहे. स्वागत आहे आमच्या लेकीचे समर्था, आमच्या घरातील नवीन आनंद किरणाचे. आमच्या बाळाला या आधीही स्वामींचा आशीर्वाद होता, आत्ताही आहे आणि सदैव राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळचे वाजलेले आहेत 6:30 वाजलेले आहेत. मी तर रात्रभर आम्ही 12 वाजता आलो दर्शन वगैरे घेऊन आणि मग आता वाजलेले मग बाळ पण 4:30 वाजता उठलं आहे पहाटे आणि मग त्याच्यानंतर आत्ता आम्ही उठली 6:15 आणि चहा वगैरे मागवलं आहे. मग आली नाश्ता करायचं आहे. इथून पुढे आम्ही आता तुळजापूरला जाणार आहे. काल खूप भारी दर्शन झालं आणि आमची इच्छा होती की अक्कलकोटमध्येच आम्ही नेम रिव्हील करायचं कारण तिचं नाव स्वामी समर्थांवरच ठेवलेलं आहे. तर मग आम्ही तिकडंच रिव्हील केलं. गर्दी खूप होती, म्हणजे तिथं आम्ही रिव्हील केलं. तुम्ही पाहिलंच असेल, माझं लोक भरपूर होते. पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे, कारण त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट गर्दी सकाळी असणार आहे.
तिथं आम्ही स्टे केला आहे. आम्ही असं हॉटेल टाईप नाही केलं, आम्ही घरासारखंच केलं. तर पहाटे ते म्हटले तुम्हाला खूप गर्दी लागेल, त्याच्यामुळे संध्याकाळीचा. तर संध्याकाळी आम्ही जसं आलो 8-8:15 तर तसं फ्रेश वगैरे झालं, साडी वगैरे घातली, मी रेडी झाले आणि तसं आम्ही गेलो. तर रिटर्नला खूप गाड्या निघाल्या होत्या, त्यामुळे तिथंच आम्हाला अर्धा तास लागला, जे की इथून फक्त 1.5 किलोमीटरच आहे. आम्ही हॉटेलसारखं नाही आणि घरासारखं घेतलं. इथं अशी खूप सारी घरं आहेत, तिथं रूम्स वगैरे म्हणजे फ्लॅट वगैरे घेतात. तर आम्ही फ्लॅटच घेतला राहण्यासाठी, कारण बाळाला व्यवस्थित वगैरे झोपता वगैरे येईल, छान निवांत घरासारखं वाटेल. आणि इथली माणसं पण खूप छान आहे, खूप घरासारखं ट्रीट करतायत. असं वाटतच नाही की मी कुठल्या हॉटेलमध्ये थांबले वगैरे, आम्ही एक घरातच थांबलो असं वाटतंय. छान घरगुती चहा वगैरे नाश्ता वगैरे देत आहेत ते. तर खूप भारी लकी फील करतो आहे. आणि बाळाचं दर्शन तर डायरेक्ट गाभाऱ्यातच झालं, व्हिडिओ घेता आला नाही इतका, बाळ देताना परत व्हिडिओ झाला. खूप छान दर्शन झालं, पायथ्याशी तिचं दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्नला निघालो. फक्त एकच गोष्ट अशी झाली की मला मूर्ती घ्यायची होती स्वामींची. तर ती एक मी सजेस्ट करेल की तुम्ही मूर्ती घेताना लगेच मंदिरातनं बाहेर पडला की लगेच मूर्ती घ्यायची नाही, थोडं बाहेर जायचं. बाहेर कारण प्राइजेस वेगळे आहेत, आतमध्ये प्राइजेस वेगळे आहेत. मला वाटलं स्वामींच्या मंदिरात आहे, स्वामींच्या बाहेरच, मंदिराच्या बाहेरच त्याचं दुकान आहे, तर ते काही असं खोटं वगैरे बोलणार नाही. तर त्यांनी माझ्याकडनं दुप्पट चार्जेस घेतले, म्हणजे 400 रुपये वगैरे घेतले. आणि तीच मूर्ती मला 200 रुपये होती बाहेर, आणि ती पण कमी जास्त करता आली असती. मी यांना म्हटलं थोडंसं कमी वगैरे करा, आम्ही 2 मूर्ती घेतो आहे वगैरे. तर नाही, मंदिरात आहे, आम्ही असं कमी करत नाही, काही नाही असं बोलले मला. जे आहे तेच आहे. म्हटलं ठीक आहे. पण ज्यावेळेस मम्मी पप्पा बाहेर आले, बाहेर विचारलं तर बाहेर 200 रुपये होतं. म्हणजे नुकतंच थोडंसं बाहेर आलो आम्ही, 2-3 दुकानं सोडली की तिथंच लगेच 200 रुपयाला मूर्ती होती. ते एक सांगेल की जे काही वस्तू घेतात, मी थोडी घाई गडबड केली, मी बाळामुळे मला असं वाटलं पाऊस येईल वगैरे, कशाला कुठं थांबलं, आता बाहेर दिसलं तर घेऊन टाका, असं झालं माझ्याकडे. तर मंडळी माझा असा लूक, छान साडी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. सॉरी चुकीचं केलं. तर त्याची छान साडी घातलेली आहे. आणि रात्रीच तुम्हाला म्हटलं तसं अक्कलकोटचं दर्शन झालं. अचानक ठरलं, आम्ही ठरवलं होतं की सकाळी उठून लवकर जायचं आणि अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि मग तुळजापूर करायचं, सेम साडी वेअर करून तिकडे प्रवास करायचा असं ठरवलं होतं. पण रात्री आम्हाला जसं सांगितलं, आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा, आधी आज संध्याकाळीच म्हणजे 9:30च्या आसपास दर्शन घ्या, तुम्हाला छान दर्शन होईल, गर्दी पण अजिबात भेटणार नाही. आणि खरं सांगते खूप सुंदर दर्शन झालं आमचं आणि अजिबात असं बडबड गोंधळ नाही झाला. आणि आम्हाला जे रिव्ह्यू करायचं ते पण झालं. आणि तुम्ही म्हणत असं का समर्थ नाव का ठेवलं, तर आमच्या बाळाचा जन्म गुरुवारी झालेला आहे. आणि प्लस ज्यावेळेस प्रेग्नेन्सीमध्ये मला जास्त करून त्रास झाला, माझं पोट दुखलं, माझं कंबर दुखली, माझं म्हणजे काय कधी तर मी खूप रडली आहे की मला त्रास होते असं. म्हणजे मी त्या गोष्टी दाखवल्या नाही कधी शेवट मला फार त्रास झाला. तर त्यासाठी मग मी काय करायचे, नाही का मला तारक मंत्र लावायचे. आणि ते तारक मंत्र लावलं 5 मिनिटात असं व्हायचं की माझं पूर्ण दुखणं पळून जायचं, मला काहीच त्रास व्हायचा नाही, मी झोपी जायचे. नाही तर जोपर्यंत तारक मंत्र लावत नाही तोपर्यंत मला इतका त्रास व्हायचा की मला सहनच व्हायचं नाही, गोळ्या खाऊ काय हो म्हणून. आणि माझी लेक पण अशीच आहे की तिला झोपायचं म्हटलं किंवा ती सपोज रडत असेल काय असेल तर मी तारक मंत्र लावते आणि ती अवघ्या 2 मिनिटातच झोपी जाते. आणि तारक मंत्र लावून इतकी शांत राहते. माझ्याकडं व्हिडिओज खूप सारे आहेत, ज्यावेळेस तिचा फेस रिव्हील करेन मी नक्की दाखवेल. ज्यावेळी आम्ही फोटोशूट वगैरे केले त्यावेळेस आम्ही तारक मंत्र लावले, ती इतकी शांत होते, तिला खूप छान आवडतं. आणि पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये मी तारक मंत्र लावले. आणि स्वामी समर्थांवर माझा म्हणजे आधी माझं काहीच असं देवावर विश्वास आहे पण इतका नव्हता, पण स्वामी समर्थांवर इतका विश्वास बसला आहे माझा तेव्हापासून, म्हणून ठरवलं होतं. आणि शेवट तुम्हालाही माहिती 2 दिवस माझे लेबर पेनमध्ये गेले. मी लिटरली कंटिन्यू स्वामी समर्थांचा जप करत होते, मळाबाईचा जप करत होते, देवीचा जप करत होते. आणि मी एवढंच म्हटलं होतं की माझं सुखरूप सगळं होऊ दे, माझं बाळ व्यवस्थित आहे, कारण बाळाचे हार्ट रेट कमी झाले होते, मी खूप टेन्शनमध्ये होते, NICUमध्ये होतं माझं बाळ. तर आम्ही प्रार्थना केली होती की आमचं बाळ व्यवस्थित सुखरूप राहू दे आणि आम्ही नक्की दर्शनाला येऊ. आणि आज बाळाला 2 महिने कंप्लीट झाले, खूप छान वाटते, बाळ व्यवस्थित आहे. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं अक्कलकोटला येऊन स्वामींच्या ह्याच्यावरनं आम्ही समर्थ नाव ठेवलं. तर तुम्हाला नक्की आवडलं का नाव, नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या समर्थाला भरभरून प्रेम द्या, भरभरून आशीर्वाद द्या. तुम्ही देणारच, तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली मला माहिती आहे. आणि तुम्हाला नक्कीच हे नाव आवडलं असेल. आम्ही खूप विचार करून हे नाव ठेवलेलं आहे. आणि आमच्या समर्थामुळं आमच्या गोष्टी आमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस झाले. 2 महिने झाले दावगे, पण खूप छान गोष्टी घडत आहेत, खूप छान आनंद होते आम्हाला. तर चला आता आम्ही चाललो तुळजापूरला देवी आईचं दर्शन घ्यायला. देवी आईने पण खूप साथ दिलेली आहे मला. तर आमची कुलदेवी आहे तुळजापूर, तर तिकडे आम्ही चाललेलो आहे. बाळ खूप नशीबवान आहे की इतक्या लहान वयात तिला खूप फिरायला भेटते आणि इतकं पायथ्याशी तिचं दर्शन झालं.
आम्ही सगळे बसलोय वाट बघतोय आम्ही. गरमागरम तिकडे दिसत असेल चहा वडापाव. आता मी वडापाव वगैरे जास्त पाव खाऊ शकत नाही म्हणून मी पोहे घेतलेले आहेत मस्तपैकी. मम्मी कशी बघते. आणि वातावरण बाहेर बघ किती मस्त आहे. पावसाचं वातावरण झालंय. सर्व हिरवगार आहे. काय अरे यार ही बिचारी वाट बघते तिचा वडापाव कधी. तिच्या नशिबाचा वडापाव झालेला आहे. तुम्हाला काय बोलायचंय का? अशा प्रकारे आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहोत. थोडा पाऊस आहे इकडे. नशिबाने गाडीला जागा भेटली. थोडासा किंचित पाऊस चालू आहे. बाळाला मस्त पॅक करून आम्ही चालवलं. पप्पा तर कुठेही गेल्यानंतर ओळख काढत बसतात, गप्पा मारत बसतात. चलो चलते हे. चला जाऊया दर्शनासाठी. पटकन दर्शन घेऊन येतो. पाऊस थोडा रिपरिप चालू आहे आमचा नाही रिपरिप पाऊस चालू आहे. काही बोलते मी. बांबवली नाही मी चाललेले आहे. प्लास्टिक पिशवी घ्यायला पाहिजे होती. तर डोक्यात घालून पाहिजे टोपी होती की नाही प्लास्टिक पिशवी भारी काम केलं असतं तिने. कारण हवा नसते गेली, पाणी नसतं गेलं. पाण्यासाठी लक्ष झाले परत. हा ना. पाया पड इकडे चल. बडबड करायची. पाया पड इकडे. वर्ड नको थांबणार. पडा पाया पडा. चला या पुढे या. नमस्कार करा. हा बघा आता इकडे. माग बघ. त्याच्यात सगळं Halo.
तर इथं आम्ही बाहेरून दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं. खूप जास्त गर्दी होती त्यामुळे लाईनीत थांबणं शक्य नव्हतं लहान बाळ असल्यामुळं. परंतु आम्ही जसं दर्शनाला पुढे सरकलो तेवढ्यात ते स्वतःहून पुजारी आले आणि त्यांनी स्वतःहून म्हटलं की बाळाला नाईला डायरेक्ट दर्शन आहे. आणि समर्थाच्या कृपेने मला आणि तिला डायरेक्ट दर्शन मिळालं देवीच्या पाशी. खूप छान वाटलं. म्हणजे नशीब किती छान बघा आमच्या दोघींनाही डायरेक्ट दर्शन मिळालं काही न करता. तर खूप भारी वाटलं. एक चॉकलेटी आणि एक लहान तुम्हाला करायची काही गरमागरम चहा घेतला सर्वांनी. एक पोपट लागेल ना पायात. नाही लागत. तर आता थांबलो आता जेवायला. थोडंसं अवतार झालं एक पप्पा चालू का नाही झाला पप्पा म्हणतात अजून व्हिडिओ सुरू कसा नाही झाला म्हणून त्याच्या तोंडातलंच पाणी डायरेक्ट खाली त्यांनी ओतून दिलं. तर आता आम्ही थांबलेलो आहे जेवायला. तर आता जेवण करतो. हायवेला खूप वेळ झाला आम्ही ट्रॅव्हलच करत होतो आणि आता जेवण करून घेतो मस्तपैकी. अहो इकडे बघताय सगळेजण उतरलेत आता खाली. बाळाला पुन्हा एकदा मस्त झोका भेटलाय हॉटेलमध्ये. आणि त्या मॅडमला काम दिलं झोका हलवायचं. एक गोष्ट चांगली आहे प्रत्येक हॉटेलमध्ये पाणी आहे त्याच्यामुळे बाळ छान निवांत झोपत आहे. पप्पांनी एवढं पाहिलं नाही ना ब्लॉग त्याच्यामुळं. पप्पांनी एवढे ब्लॉग्स बघितले नाही. त्यांना माहीत नाही किती मेहनत असती. छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या असतात. उगाचच नाही एवढं फेमस होतं. हां हे दाखवायचं कारण की आमच्याकडे मोठा मोबाईल आहे म्हणून. दोन रोट्या सांगितलं. प्लेन रोटी नाही याच्यामध्ये. हां आणि दोन काय चहा किती चहा नको काय बघू राहिली ग काय सगळे नवीन दिसते ते ना. कवा असला टाइम ही देवाचं मानत असतं तर देव अजून फिरून आणतो. कोणाचे कोण त्यांचं आहे का द्या कोणती द्या एक मुली घालत पण पद्धत आपली अजून एकदा चेंज कर कपडे तिथे गेला का तिला हळदी कुंकूला हातात ती येते चुकून.
हां तिची बहीण तर अशा प्रकारे ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि बाळाचं खूप छान, आज जन्माष्टमी होती, आज दहीहंडी सॉरी, तर बाळाचं कृष्णाचं दर्शन पण खूप छान झालं, तुम्ही पाहिलंच असेल. तर आमचंही दर्शन झालं बाळामुळं खूप छान. तर आम्हाला माहिती पण नव्हतं की आमचं असं दर्शन वगैरे होईल काय. आम्ही मित्राच्या घरी आलो होतो, आता इथूनच जाताना त्याचं घर होतं, त्याने आम्हाला बोलवलं होतं घरी. तर म्हटलं चला जाऊयात, आणि एवढं छान नशीब की कृष्णाचं पण दर्शन झालं. तर आजचा हा पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.